या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करूया। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ स्टुडिओत माझ्या सोबत आहेत। आपल्या सोबत आता शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत। सर स्वागत आहे तुमचं। शेतकरी नेते अजित नवले आपल्या सोबत आहेत। अजित सर तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्ता हेमलताताई पाटील सुद्धा आहेत। ताई तुमचं स्वागत। आणि शेतकरी नेते किशोर तिवारी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत। मी तुमचं सुद्धा स्वागत करतो। या ठिकाणी मान्य करतो की शेतकऱ्याची संपूर्ण झालेली नुकसान भरपाई कुठलंही सरकार या ठिकाणी त्यांचं म्हणणं तरी ते या ठिकाणी नुकसान भरपाई देऊ शकत नाही। एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं। परंतु आणि या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातली सर्वात मोठी या ठिकाणी पॅकेज आणि सर्वात मोठी मदत या ठिकाणी जाहीर केली। आज आपण जरी सांगत असलो तरी आज बऱ्याच शेतकऱ्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे जमा होतात, मदत जमा होते, बऱ्याच जणांना त्या ठिकाणी मिळाली। किशोरजी ऐका, किशोर भाऊ म्हणतात खोटं बोलताय तुम्ही। का किशोर भाऊ काय खोटं बोलतायत? काय खोटं बोलतायत? अरे बाबा, देवेंद्रनी जेव्हा मदत जाहीर केली तर विनोदजी मी त्यांचं स्वागत केलं। मात्र त्यांनी पॅकेज डिक्लेअर करताना म्हटलं की 4,000 कोटी आम्ही सोडले आहे, त्यापैकी 2,016 कोटी मिळाले आहे। आता मला सांगा 32,000 कोटी रुपये तुम्ही सोडले, त्याच्यातले पैसे आता 11,000 सोडणार ते म्हणाले, त्याच्यानंतर 8,000 सोडणार नाही। तुमच्यापाशी पैसे नाहीत, तुमचे मंत्री काहीही बोलतात असं सनदी अधिकारी म्हणतात। तुम्हाला माहित आहे की केंद्रात सनदी अधिकाऱ्यांनी, आता सनदी अधिकारी कोण आहे तुला सांगू काय? कोण आहे कृषी सचिव? सांगा ना तुम्ही। मी किशोरजी तुम्हाला एकच सांगा, तुम्ही इतक्या वर्षापासून या ठिकाणी तुम्ही आता स्वतः शेतकरी नेते म्हणून घेताय, इतक्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय, तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या छातीवर हात ठेवून या ठिकाणी मला या प्रश्नाचं उत्तर द्या की आतापर्यंत जेवढ्या काही संकट या ठिकाणी आली असेल शेतकऱ्यावर, यावेळेसची झालेली मदत ही सगळ्यात जास्त मदत या सरकारनं केली का नाही केली, यावर तुम्ही मला या ठिकाणी सांगा। तुम्ही ते मान्य करता का नाही ते सांगा। एक मिनिट थोडं थांबा ना हो। थांबा ना। बरं ठीक आहे किशोर भाऊ म्हणजे तुम्ही शेतकरी नेते म्हणून काम करत असताना आतापर्यंतचा इतिहास तपासा। याला रोखू बाबा, याला रोखू ना। आता कसं झालं, विकास रस्तोगी साहेबांनी एक अहवाल पाठवला, त्याच्यात त्यांनी लिहिलं की 70 लाख हेक्टर मध्ये नापिकी झाली आहे। केंद्राला यांनी प्रस्ताव दिला आहे। केंद्राच्या प्रस्तावावर केंद्राने पैसे देण्याचं सोडून सरकारला एक कवडीची मदत केली नाही। हे संकट 14 ऑगस्ट पासून अलर्ट आलेला आहे। 14 जुलै पासून कालपर्यंत भरपूर पाऊस आला। आता केंद्र फॉर्मॅलिटी करत असेल तर केंद्रानं जसं तेलंगणाला किंवा जुन्या आंध्र प्रदेशमध्ये मदत पाठवली होती, आत्ताच्या आंध्र प्रदेशला एक मदत पाठवली, तशी सरकारला मदत पाहिजे। कारण एक सरकार कितीही घोषणा करत राहिल्या तर सरकारच्या तिजोरीमध्ये पगारासाठी पैसा नाही। परंतु विजय जावंदिया जे मुद्दे मांडत आहे त्याच्यावर बोला। मी विनोद वाघ तुमचा खूप आदर करतो, मात्र तुम्ही समजून घ्या की आपल्याला रब्बीसाठी जमीन चांगली मिळाली आहे। आज रब्बीची मशागत सुरू झाली आहे, त्यांना तुम्ही 1 कोटी एकरामध्ये आपण सोयाबीन लागलाय, एक एकरी याच्यात आपण 1 कोटी एकरात आपण कापूस लावलाय, 28 लाख एकरात आपण धान लावलाय, ते पूर्ण साफ झालाय। आता या लोकांना रब्बीमध्ये लावायची सोय करून द्या, रब्बीचं कर्ज वाटा। विजय जावंदिया हे म्हणत आहे की तुम्ही चाय पे चर्चा करा। तुम्हाला समजत नसेल तर मी परदेशीला समजून द्यायला तयार आहे। अजित पूर्ण तयारी करून आहे। आता हेमलताताई विचारतो, हेमलताताईंना विचारतो। नाही एक विचारतो। हेमलताताई तुम्ही कोणत्या राष्ट्रवादीकडून आल्यात? मधात तुम्ही काँग्रेसच्या होत्या, मग तुम्ही एकनाथ शिंदेकडे गेला। आता राष्ट्रवादी शरद पवारांचा आहे की अजित पवार? अजित पवार सत्ताधारी पक्षाकडून आले। अरे अजित पवार तर दररोज आहे ना देवेंद्र फडणवीसची हवा काढत आहे। फुकट्या शेतकऱ्याला देणार नाही,
वाईट सवय लावून घेऊ नका. इंटरेस्ट फ्री आहे तर पैसे काऊन भरत नाही, दटावणं सुरू आहे. हेमलताताई, त्या अजित पवारचा मेंदू सरकला आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, बावनकुळे यांना गंभीरतेने घ्यायचं नाही असं नितीन गडकरीने सांगितलं आहे. तर विलास बडे, तुम्ही त्यांचे बाईटच लावत नका चालू. हे दोन माणसं आहे, अजित पवार, बावनकुळे. तुम्हाला लावायचं असेल तर एकनाथ शिंदेचा लावा. आज एकनाथ शिंदेनी 13,800 रुपयाची 3 हेक्टर पर्यंत मदत दिली होती. आता या देवेंद्र फडणवीसनं 2 हेक्टरची मदत 8,500 केली आणि यवतमाळ जिल्ह्यात 50% नापिकी झाली म्हणून 4,000ची मदत का देता? आनंद विनोद वाघ, लोक तुम्हाला जोड्यानं मारतील तुम्ही जास्त बोलाल तर. तुम्हाला परिस्थिती खूप खराब आहे. शेतकऱ्याची जी थट्टा चालवली आहे ना, तुम्हाला एवढा त्रास होईल की तुम्हाला झेड सिक्युरिटी घेऊन फिरायला लागेल बेटा. मी विचारतो, किशोरजी, झेड सिक्युरिटी घेऊन फिरा. किशोरजी, शेतकऱ्यांना चांगलं कळतं कोण त्यांच्या हिताचं काम या ठिकाणी करतं, कोण त्यांच्या विरोधात काम करतंय. शेतकऱ्यांना चांगलं कळतं. त्यामुळं तुम्ही शेतकरी नेते म्हणून स्वतःची पोळी भाजून घेता. तुमच्यासारख्या लोकांना शेतकरी जोड्यानं मारतील. तुम्ही तुमचा स्वार्थ साधून घेता. तुम्ही कशाचे शेतकरी नेते हो? तुम्ही कधी शेतकऱ्यासाठी लढले? तुम्ही कधी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरले? माझ्यासारख्या शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीवर या ठिकाणी 100 आंदोलनाच्या केसेस आहेत. मुद्दा हरवता कामा नाही तू मध्ये आरोप लावत आहे. माझ्यासारख्या शेतकऱ्यासाठी लढताना 100 केसेस अंगावर आहेत. प्लीज हेमलताताई, मला सांगा. कमी दांभी काय मला 1 मिनिट मध्ये बोलायचं ना. माफी मागा. तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात. किशोर भाऊ, त्यांचं म्हणणं ऐकूया. त्यांना पूर्ण वेळ दिला पाहिजे त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी. किशोर भाऊ, मी येतो तुमच्याकडे, प्लीज. ज्येष्ठांचा आदर जेव्हा आम्ही करतो तेव्हा ज्येष्ठांनी काही कसंही बोललं पाहिजे. या मताशी मी सहमत नाही. मला बोलतो कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नाही किशोर भाऊ त्या दिवशीपासून सर्व त्यांचे कार्यक्रम त्यांनी रद्द करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते शेतकऱ्यांच्या बांधावरती. ठीक आहे. नाही किशोर भाऊ येतो. गप्पा बसा आता तुम्ही थोडं. मला एक सांगा, पण ताई सातत्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून जावं लागतंय. त्याच्या पिकाला भाव नाही म्हणून तो वारंवार कर्जमाफी मागतो ना. कर्जमाफी हौस म्हणून मागत नाही ना ताई. आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांनी त्यांना अशा पद्धतीनं बोलणं की तुम्ही जरा हातपाय हलवल्याशिवाय एवढा शेतीमध्ये कष्ट केल्याशिवाय सगळे लोक जगतायत का? त्यांच्या बोलण्याचा उद्देश तो नव्हताच. त्यांच्या बोलण्याचा स्पष्ट आतापर्यंत जेव्हा शेतकऱ्यांना मदतीची माफी मागा. मग माफी मागा. इथे उद्देश नव्हता तर माफी मागा ना. शेतकऱ्यांना पद्धतीने सांगितलं की आपल्याला शेतीमध्ये उद्देश नव्हता तर माफी मागा. माफी मागा. क्वालिटी कशा झोपेत बोलतात. ठीक आहे. त्यांचा तो बोलण्याचा रोख होता. एक सांगतो मी तुला. अजित नेवले त्या दिवशी बच्चू कडू तिथं नसताना मी बोललो, मला थोडं कापूस सोयाबीन उत्पादकांना मदत मिळाली म्हणून मी काही बोललो. तर मी आज शेतकऱ्यांना एक करणारा जो आता नेता नवीन आला आहे त्याचं आणि अजित नेवले साहेबांचं माफी मागतो. कारण त्या दिवशी बच्चू कडू नसताना मी आंदोलन फिसकटलं म्हणून त्यांच्याबद्दल बोललो. ते नाराज होऊन मला त्यांनी फोन केला. तर मी त्यांची माफी मागतो. आणि अजित नेवले खूप मोठी गोष्ट आहे. खूप